साहेब 2 मिनिट. आपले लाडके उमेदवार ॲडव्होकेट भूषणजी निकम आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतील. भारत माता की जय. वंदे वंदे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आणि या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचं सहकार्य मला मिळते यात शंका नाही. परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देशाचं संरक्षण आणि देशाची प्रतिष्ठा जर वाढवली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मी मुंबईमध्ये काही दिवसापासून या प्रचार यात्रेच्या निमित्ताने गल्ली बोळातून फिरत आहे आणि म्हणून आपले प्रश्न सोडवण्याकरता मला दिल्लीला जायचं आहे. मला कल्पना आहे की अनेक प्रश्न आहेत, पण नक्की तुम्हाला खात्री देतो की यापुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला भारत एक अधिक सुदृढ, बलवान आणि सामान्य माणसाचं जीवन कसं सुसह्य राहील हे पंतप्रधान मोदीजींची जी योजना आहे त्यानुसार आपण सगळे एकत्र मिळून काम करूया. 20 मे ही फार महत्त्वाची तारीख आहे. या 20 मेला आपण कमळाचं बटन दाबून मला निवडून द्यावं ही विनंती. धन्यवाद साहेब. भारत माता की उज्ज्वल निकम साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. उज्ज्वल निकम साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. जय भवानी. जय भवानी. जय भवानी.
उज्ज्वल निकम साहेब भारी मतं देऊन केली. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला भरघोस मतांनी विजयी करा. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब प्रगतीचा चेहरा आहे, उन्नतीचा चेहरा आहे, या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्याचा चेहरा आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब बीजेपी का चेहरा, महायुति का चेहरा, शिवसेने का चेहरा, राष्ट्रवादी का चेहरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेने का चेहरा, भारतीय आघाडी का चेहरा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. येणाऱ्या 20 तारखेला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. या मतदारसंघाच्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी कसा मला फासावरती खड़ा रह जाएगा. जो भी कैंडिडेट हमारे यूपी का खड़ा रह जाएगा तो मदद करके चुन के ला रहा है और भारी से भारी वोटों से चुन के ला रहा है. हाँ, मेरे चैनल पर ये संदेश दूंगा कि आप सब लोग मिलकर भाजपा RPI राष्ट्रवादी जो हमारे येणाऱ्या 20 तारखेला भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. आने वाले 20 तारीख को तारीख लक्षात ठेवा, तारीख याद रखिए. चिन्ह आप भूलेंगे नहीं. चिन्ह अपना चिन्ह, सबका चिन्ह कमल. कमल बटन, कमल चिन्ह पे बटन दबा के आने वाले 20 तारीख को येणाऱ्या 20 तारखेला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. आपला हक्क, आपला मत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना प्रगतीसाठी द्या, उन्नतीसाठी द्या, उज्ज्वल भविष्यासाठी, या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, रक्षासाठी, या देशाच्या रक्षासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे. सर्व फर्स्ट टाइम वोटर्स, यंगस्टर्स, टीनेजर्स, प्लीज रिमेंबर यू वांटेड एन एज्युकेटेड कॅन्डिडेट. आपल्याला शान से येणाऱ्या 20 तारखेला इथे आपले काही कार्यकर्ते जमलेले आहेत. ॲडव्होकेट निकम साहेब, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब प्रगतीचा चेहरा आहेत, उन्नतीचा चेहरा आहेत, भाजपचा चेहरा आहेत, राष्ट्रवादीचा चेहरा आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. लक्षात ठेवा,
लक्षात ठेवा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना येणाऱ्या 20 तारखेला या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना भारी मतांनी निवडून द्या. आने वाले 20 तारीख को तारीख बोलिए मत, चिन्ह आप भूलेंगे नहीं, अपनी निशानी कमळ. कमळ कमळ कमळ. येणाऱ्या 20 तारखेला एडवोकेट उज्ज्वल निकम साहब को भारी मतों से कमल चिन्ह पे बटन दबा के चुन के लीजिए. एडवोकेट उज्ज्वल निकम साहब, बॉम्बे हायकोर्ट मध्ये सर्व सुप्रसिद्ध नाव. संविधानाचे जाणकार बॉम्बे हाईकोर्ट मध्ये उज्ज्वल निकम साहब को प्रगति के लिए चुनिए. इस मतदार संघ के भविष्य के लिए, उज्ज्वल भविष्य के लिए एडवोकेट उज्ज्वल निकम साहब को भारी मतों से चुन के जाना है, क्योंकि अपना नारा अब की बार 400 पार. फिर एक कार्यकर्तेकडून आणि चिट्टूबाई कडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचा सत्कार होत आहे. चिट्टूबाई राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांचा सत्कार करतील. उज्ज्वल निकम साहेबांचा तुकागाव मध्ये प्रवेश असल्यामुळे त्यांचा धन्यवाद, त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहेत. तुकागाव परिसरामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांचा सहर्ष स्वागत करत आहेत. तरी आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, प्रगतीचा चेहरा, उन्नतीचा चेहरा, भाजपचा चेहरा, राष्ट्रवादीचा चेहरा, शिवसेनेचा चेहरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चेहरा, आरपीआयचा चेहरा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. ॲडव्होकेट
नाही तेच त्याच्या आरती करण्यासाठी गेले ना ठीक आहे आने वाले 20 तारीख को चांदीवली के विकास के लिए, उत्तर मध्य मुंबई के विकास के लिए मजबूत राष्ट्र बनाने के लिए देश की तीसरी बार होने वाले यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी को आप अपना गिफ्ट भी होते हैं। और इसी कड़ी में आपके बीच में है जिसका नाम है पद्मश्री एडवोकेट उज्जवल निगम जी को भारी बहुमतों से आप अपना प्यार और स्नेह दें और सांसद बनाने का काम कीजिए। चांदीवली के सर्वांगीण विकास के लिए, तुंगा गांव के सर्वांगीण विकास के लिए, ताराबाई नगर के सर्वांगीण विकास हेतु आपका बेटा, आपका भाई, आपका साथी। धन्यवाद। यहाँ पे स्थानीय आमदार मामा दिलीप पांडे जी आए हैं, कृपया करके आप मंच पर आइए मामा जी। अशोक पांडेकर जी जहाँ पर भी हो। भाई और बहनों, आने वाला 20 तारीख को आप सबका निशान कमाल कमाल कमाल। आने वाले 20 तारीख को निगम साहब को भारी से भारी मतों से विजय बनाई है। आने वाले 20 तारीख यहाँ पर स्थानीय आमदार हार्दिक स्वागत है। मामा मंच पे आए अशोक पाटेकर। जय श्री राम। नगर सेवक हरीश भारतीय भी आए हुए हैं यहाँ पे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला एक देशभक्त खासदार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब भेटलेले आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने देशाची सेवा करण्यासाठी आणि देशाकडे कोण काना डोळा करेल त्याला कायद्याने आपल्या देशाकडे आयुष्यात कधी परत पाहणार नाही अशा पद्धतीची देशभक्ती करण्यासाठी आदरणीय ऍडव्होकेट निकम साहेब आपल्याला खासदार म्हणून लाभलेले आहेत. आणि आज आपण संपूर्ण तुंगा गाव असेल या विभागातून लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी, लोकांचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी निकम साहेबांना घेऊन आलेलो आहोत. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी त्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला. अशाच पद्धतीने येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून देशाच्या हितासाठी, देशावर आपली श्रद्धा भक्ती व्यक्त करण्यासाठी आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपला भारत देश या जगामध्ये सर्वात मोठा देश, सर्वात श्रेष्ठ देश आणि एक ताकदवार बनवण्यासाठी आपण आपला आशीर्वाद कमळाचं बटन दाबून आपण ऍडव्होकेट निकम साहेबांच्या डोक्यावरती ठेवाल अशा पद्धतीची विनंती करून मी आदरणीय निकम साहेबांना विनंती करतो की उपस्थित लोकांचं दर्शन घ्यावं. लोकप्रिय आमदार दिलीप मामा, महायुतीतील सर्व घटक पक्षाचे इतर नेते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आतापर्यंत मी न्यायालयात गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत होतो, परंतु जनतेची बाजू घेऊन लढत होतो. लोकशाहीचं मंदिर म्हणजे पार्लमेंट येथे मी तुमच्या हक्कासाठी लढणार आहे, तुमच्या अडीअडचणी दूर करण्याकरता लढणार आहे. आता मी ज्या ज्या भागातून आलो
अशा गोष्टी बघितल्या की त्याचं निराकरण करण्यासाठी मी माझ्या वाणीचा संसदेत आवाज काढेल एवढं तुम्हाला आश्वासित करतो. 20 मे ही तारीख लक्षात ठेवा. आपलं प्रत्येकाचं मत हे बहुमूल्य मत आहे. कृपया कमळाच्या बटणावरती आपण हात दाबून भरघोस मतांनी निवडून द्या ही विनंती करतो. आपण शांततेने इथे आलात. आम्ही पुढच्या प्रचार फेरीला निघत आहोत. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विभागाचे सत्तामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघतो. धन्यवाद. निकम साहेब आगे बढ़ो.
हमारे लोकप्रिय उम्मीदवार एडवोकेट उज्जवल निकम साहब, जो देशभक्ति के नाम पर इनका सारे भारत में नाम गूंजता है। तो आप सभी आने वाली 20 तारीख को उज्जवल निकम साहब, जिनके नाम में देशभक्ति नाम जुड़ा हुआ है, ऐसे हमारे देशभक्त जिनके बारे में हमेशा भारत में चर्चा होती है, उनका हर कार्य देश हित से प्रेरित है और राष्ट्र को प्रथम रखकर आपल्या महायुतीच्या वतीने तुम्हाला लाभलेला आहे। तर आपण सर्वांनी आपल्या देश हितासाठी राष्ट्र हितासाठी समर्पित अशा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या विजय रथामध्ये आलेले आपले लोकप्रिय उमेदवार ॲडव्होकेट उज्जवल निकम साहेब यांची विजय रथ यात्रा अशीच 20 तारखेला आपण सर्वांनी 6:45 घरातून बाहेर निघून कोणतीही सुट्टी न घेता आपण एक दिवस हितासाठी द्यावा आणि एक शाल स्वरूप एक विजय चिन्ह म्हणून आपण सर्वांच्या वतीने त्यांचा सन्मानाने स्वागत करीत आहोत। तरी आपण सर्वांनी भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सर्वांच्या हितासाठी लोककल्याणासाठी ज्या ज्या योजना नरेंद्र मोदीजींनी भारत देशाच्या जनतेसाठी लागू केल्या, त्या परत एकदा आपण सर्वांना सर्व घटक पक्षातील लोकांना आपण सर्वांनी सन्मान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, PRP या घटक पक्षातील सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचे इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत करून छत्रपती शिवाजी निर्माण केलं आणि त्याच अनुषंगाने आज आपले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आपल्या हिंदवी स्वराज्यांच्या या महानायकासमोर आपण सर्वांनी नतमस्तक होऊन आपण हिंदवी स्वराज्यासाठी ज्या त्याग आणि बलिदानातून कष्टातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, त्याच आपण त्यागातून बलिदानातून लोकसेवेचा सर्वात शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपण नतमस्तक होऊन त्यांना वंदन करूया आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्या हातातून येणाऱ्या उत्तर मध्य मुंबईच्या या भविष्यासाठी उज्ज्वलाचं भविष्य साकार व्हावं या जनतेच्या वतीने आपण सर्वांनी ते मनोकामना करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन आपण सर्वांनी हिंदवी स्वराज्याच्या या स्थापनेच्या समोर शिकवण घेऊन आपण सर्वांनी या महापुरुषाला आपण नतमस्तक होऊन या क्रांतीसूर्याने आपल्या या महाराष्ट्रातील या भारतातील अंधार दूर करून डोळ्यांवरती आपला भगवा त्यांच्या गड किल्ल्यावर आपण सर्वांनी माना सन्मानाने आपल्या माता भगिनी जगण्यासाठी एक स्वराज्य निर्माण केला. त्या महापुरुषांना नतमस्तक होऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा करायची. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की मासाहेब जिजाऊ मातांच्या संकल्पनेतून ज्या स्वप्नातून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असून आमच्या एक हिंदवी स्वराज्य भारतातील आपला एक आत्मा आहे. त्यांच्या विचारावरती आपण लोककल्याणकारी सरकार स्थापन करून जनतेने त्यासाठी कार्य करावं. या जनतेच्या वतीने आपल्या सर्वांच्या इथे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन येणाऱ्या भविष्यामध्ये उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या भविष्यासाठी कार्य करतील आणि त्यांना स्मरून आपल्याला जे मनातील स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना येणाऱ्या 20 तारखेला आपण कमळ या निशाणीवर घरपोच प्रेम देऊन आपली विक्टरी चिन्ह आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आपला भारत देश चालतो आणि त्या घटनेला अनुसरून आपण सर्वांनी स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराज की आकाशामध्ये सुंदर अशा या इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सन्माननीय घटक पक्षातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व महापुरुषांनी देशाच्या साठी समाजासाठी आपले जीवन अर्पण केले आणि अशाच देशहितासाठी समर्पित कार्य करताना ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचं नाव पूर्ण भारतामध्ये चर्चित आहे. तरी आपण साजरी करत आहोत. तरी येणाऱ्या 20 तारखेला लोकशाहीचा सर्वात प्रबळ आणि छत्रपती शिवाजी आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतले आणि या स्वराज्यावरती त्यांनी या गड किल्ल्यांवरून आपल्या भारतातील आपल्या स्वराज्याचा या महाराष्ट्रातील जनतेचा
आप सभी कमल 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 इस निशानी को ध्यान रखें और आपके इस भारत के उज्जवल भविष्य को साकार करने के लिए हमारे भारत के प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी इन्होंने जो जो योजनाएं गरीबों के कल्याण के लिए अपने भारत देश में लागू की है उसे भारत के हर देशवासी के कल्याण के लिए फिर से एक बार अब की बार 400 आने वाले कल में हमारे भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के द्वारा अनेक ऐसी योजनाएं के माध्यम से जो छोटे छोटे व्यापारियों को मुद्रा लोन के द्वारा कारोबार करने के लिए सहयोग मिला। ऐसे ही हमारे उत्तर मध्य मुंबई जिला के लोकप्रिय उम्मीदवार कमल इस निशानी पर ध्यान रखे और कमल को पूरे प्यार से सम्मान से दिल्ली के संसद भवन में पहुंचा है। हमारे एडवोकेट उज्जवल निकम साहब की निशानी एडवोकेट उज्जवल निकम साहब इनकी निशानी को याद रखें और इस सभी
संघर्ष नगर के व्यापारियों की आशीर्वाद लेकर आने वाली 20 तारीख को आप अपना प्यार एडवोकेट उज्जवल निकम साहब इनको देकर सभी इस लोकतंत्र के सबसे बड़े त्योहार में शामिल होंगे और आप सभी साथ मिलकर आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. आज या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी, तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी देशाचे देशभक्त खासदार आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे आपल्या संघर्ष नगर सुंदरनगर मध्ये आलेले आहेत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचा विश्वास येत्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबून तुमचा आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती ठेवून तुमची आणि माझी देशभक्ती, देशावर असणारी श्रद्धा हे आपल्या संघर्ष नगर बसून ते दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आपण आपला सर्वांचा आशीर्वाद 20 तारखेला कमळाचं बटन दाबून आपण आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांच्या डोक्यावरती ठेवाल एवढी आपल्याला हात जोडून विनंती करतो. आणि मी आदरणीय खासदार निकम साहेबांना विनंती करतो की उपस्थित सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानून माझ्या या सुंदरनगर मधील लोकांचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा. आदरणीय उज्ज्वल निकम साहेब आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो. भारत माता की आपल्या महायुतीतील लोकप्रिय आमदार दिलीप मामा यांनी 4 जून निकालाच्या अगोदरच मला खासदार करून टाकलेला आहे. त्याबद्दल मामांचा आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांच्या तोंडात साखर पडो. परंतु आज मी फौजदारी खटले काम चालवणं सोडून मी राजकारणात का आलो असेल तर आपला भारत, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व त्यांचे सर्व सहकारी यांनी भारताला एक जे वेगळं आगळं वैशिष्ट्य प्राप्त करून दिलेलं आहे. त्याकरता भारताची सत्ता ही महासत्ता बनावी, आर्थिक दृष्ट्या भारत हा मोठा सबल व्हावा आणि गुन्हेगारांच्या विरोधात धडकी भरावी, असे चांगले कायदे जिथे बनवले जातात अशी संसद यामध्ये मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी या भागातून फिरत असताना मला काही अडीअडचणी दिसलेल्या आहेत. मी आता त्याचा उल्लेख करणार नाही, पण तुम्हाला मी एवढंच वचन देतो की 4 जून नंतर मी जेव्हा इथे येईल हाच उत्साह मला दुपटीने तुमच्याकडून पाहावयास मिळेल, यात मला शंका नाही. आपण उत्साहाने इथे आलात पण मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचा आज ज्यांनी या प्रचारात भाग घेतला त्यांचा देखील व्यक्तिशः आभारी आहे. जय हिंद,